नमस्कार. मनुस्मृतीच्या संदर्भाने आपण आत्तापर्यंत अनेक भागांच्या मध्ये बोललेलो आहोत, पुढेही बोलत राहणार आहोत. पण त्याआधी आताच्या भागामध्ये आपल्याला मनुस्मृती आणि विद्यमान न्याय व्यवस्था म्हणजे विद्यमान कायदे यांची सांगड कशी आहे ते बघायचं आहे. यातही आपण दोन भागामध्ये बोलणार आहोत. म्हणजे आताचे कायदे, भारतीय संविधानातील कायदे, त्यातल्या त्यात हिंदू कोड बिलाचे कायदे हे मनुस्मृतीशी संबंधित कसे आहेत हे मी नाही तर संविधानाचे निर्माणकर्ते सांगतायत, ते बघणार आहोत. ते पुढच्या भागामध्ये. आणि आताच्या भागामध्ये आताचे प्रचलित कायदे, प्रचलित नियम हे मनुस्मृतीतूनच कसे आलेले आहेत हेही आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे जमीन तारण ठेवून किंवा दुभती जनावरं तारण ठेवून कर्ज घेण्याची आजही पद्धत आहे. ती पद्धत कशी आहे? असं आहे की आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा मुद्दल घेऊन त्याकडे जमीन तारण ठेवलेली असते, म्हणजे कसण्यासाठी. व्याजापोटी जमिनीतून उगवलेलं धान्य काही हिस्से ऋणकोनी घ्यायचं असतं आणि काही हिस्से हे कर्ज देणाऱ्याला द्यायचं असतं. त्यात वेगळं व्याज आकारलं जात नाही. हा आजही प्रचलित असलेला नियम मनुस्मृतीनं घालून दिलेला आहे. हे तुम्हाला आता पुढच्या श्लोकामध्ये लक्षात येईल. तुम्ही स्क्रीनवरती श्लोक बघता आहात. 8व्या अध्यायातला 143 क्रमांकाचा हा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा होतो, भूमी, दुभती गाय अशा सारख्या उपयोगी वस्तू गहाण ठेवून कर्ज घेतल्यास त्यावर धनकोला व्याज आकारता येत नाही. गहाणावर दिलेल्या कर्जास दीर्घकाळ होऊन गेला, जरा पुढचं हे पण महत्वाचं आहे, दीर्घकाळ होऊन गेला तर ती गहाण ठेवलेली वस्तू धनकोला विकता येत नाही. म्हणजे अगदीच कर्ज देणाऱ्याला मनुस्मृती बांधून ठेवते आहे आणि सांगते की ज्यापासून उत्पन्न मिळतं अशा वस्तू गहाण ठेवल्या तर त्यावर व्याज आकारता येणार नाही. इतकी स्पष्टता मनु आपल्या कर्जाच्या विषयामध्ये ठेवतो आहे. आपल्या कायद्यामध्ये एक गोष्ट असते बघा, प्रत्येक शपथपत्रात किंवा कुठल्याही करारामध्ये एक ओळ लिहिलेली असते की मी कोणतेही नशापानी न करता, स्थिर बुद्धीनं, दबावाला बळी न पडता हा करार करतो आहे. हीच गोष्ट मनून देखील आपल्या कायद्यामध्ये सांभाळलेली आहे. अजून एक गोष्ट, कर्जदारानं, कर्ज देणाऱ्याने कर्ज घेणाऱ्याला कर्ज दिल्यावर आजही आपला नियम आहे की मुद्दलाच्या पेक्षा दुप्पट रक्कम आकारता येत नाही. म्हणजे व्याज हा विचार केला तर मुद्दला इतकाच झाला पाहिजे हे स्पष्टपणे आपण आजच्या कायद्यातही बघतो. म्हणजे दुप्पट रक्कम वसूल करता येत नाही आणि तेच म्हणू स्पष्टपणे नियमात सांगतो आहे. आता तुम्ही स्क्रीनवर 8व्या अध्यायातला 151 क्रमांकाचा श्लोक बघताय. त्याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे, कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज मूळ रकमेपेक्षा अधिक होता कामा नये. मात्र ऋण धान्य, फळे, लोकर किंवा पशु याच्या स्वरूपात असेल तर त्याची वाढ 5 पटीच्या पुढे जाऊ नये. बघा काय, धान्य, फळे, लोकर अशा वस्तू असतील तर त्याची वाढ 5 पटीच्या पुढे जाऊ नये, कारण हे वारंवार निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत, नाशवंत गोष्टी आहेत, त्या 5 पटीच्या तुलनेत परत घेण्यात यावा. इतकी स्पष्टता रक्कम कर्ज या विषयामध्ये सांगितलेली आहे. त्याही पुढे अजून आपल्याला जायचं आहे. आता हा 8व्या अध्यायातलाच 152व्या क्रमांकाचा श्लोक आपण बघताय. त्यात लिहिलंय, शास्त्र नियमापेक्षा अधिक व्याज घेणे अन्यायकारक आहे, ते दुर्जनाचे लक्षण आहे. 5% व्याज ही अन्यायाची परिसीमा आहे. धर्मग्रंथात, खरं तर हा न्यायग्रंथ आहे, पण धर्मग्रंथात हजारो वर्षापूर्वी मनु सांगून ठेवतो की 5% व्याज हा अन्यायकारक आहे आणि ती दुर्जनाची ओळख आहे. म्हणजे 5% व्याज घेऊ नये इतकंही स्पष्टपणे मनु बजावतो आहे, जे आजच्या कायद्यात देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपल्याला अजून काही गोष्टी बघाव्या लागतील. मनुच्या भावनेवर आपले कर्जफेडीचे नियम आहेत का?
मनूची भूमिका या विषयामध्ये अजून काय काय आहे कर्जफेडीच्या विषयामध्ये जरा बघा. 8व्या अध्यायातला 159 क्रमांकाचा हा श्लोक आहे. जामिनिकेमुळे प्राप्त झालेले ऋण म्हणजे जामीन ठेवून प्राप्त झालेलं ऋण प्रतिष्ठेपायी नट नटी भाट विदूषक. बघा, जामिनकीमुळे प्राप्त झालेलं ऋण प्रतिष्ठेपायी नट नटी भाट विदूषक तमासगीर यांना दिलेले धन, जुगार मद्यपान यामुळे झालेले कर्ज, राजाने केलेल्या शिक्षेमुळे भरावयाचा दंड, ही कर्ज फेडण्याची जबाबदारी ज्याची त्याची असेल ती जबाबदारी पुत्र अथवा वारसदारावर देता येत नाही. म्हणजे जर तुम्ही दारू पिऊन पैसे खर्चणार असाल आणि त्यासाठी कर्ज झालंय, तुम्ही जुगार खेळून पैसे खर्चणार असाल आणि त्यासाठी कर्ज झालंय, तुम्ही तमासगिरावर पैसे उधळलेत, म्हणजे जी काय वाटेल ती आईश केलेली आहे. या तमासगीर नर्तकी हा शब्द वापरलाय म्हणून, म्हणजे त्या काळात नर्तकी वारांगणा ह्या होत्या, यांच्यावर उधळलेले पैसे हे कर्जदार असतील तर त्याची जबाबदारी वारसावर, पुत्रावर, मुलांवर येत नाही. ती ज्याची त्याची जबाबदारी आहे. माणूस मेला, कर्ज संपलं, मिटलं, फिटलं. इतकं साधं सरळ गणित म्हणून देखील त्यावेळेला सांगितलेलं आहे. अजून जरा पुढे जाऊया. याच अध्यायातला 163वा श्लोक तुम्हाला आता बघायचा आहे. बघा काय त्या श्लोकात स्पष्टपणे, मद्यपानाने बेहोश झालेला, दारू पिऊन पडलेला, वेडा, पराधीन, व्याधिग्रस्त, वयाने लहान असलेला किंवा अतिवृद्ध मनुष्य किंवा घरातील जबाबदार व्यक्तीच्या संमती वाचून ऋण काढील तर ते फेडण्याची जबाबदारी घरातील कोणावरही असणार नाही. आहे आपल्या शपथपत्राप्रमाणे की मी कोणतेही नशापानी न करता, कोणाच्याही दबावाला बळी न पडता मी स्वखुशीने हा करारनामा करत आहे. आलं. मद्यपान, मद्याच्या अंमलात असलेला, नशापाण्याच्या अंमलात असलेला, खूप वृद्ध, अशा माणसांनी, वेडा म्हणजे कोणताही वेड त्याला लागलेला नाही, त्याची मानसिक अवस्था उत्तम आहे नाही, अशा माणसांनी जर कोणतं कर्ज घेतलं तर ते फेडण्याची जबाबदारी त्याच्या घरच्यावर, वारसांवर, पुत्रांवर येत नाही, असं म्हणू स्पष्टपणे सांगून ठेवतो. त्याच्याही पुढे जाऊया. 165वा श्लोक तुम्ही आता बघताय. या 165व्या श्लोकाचा अर्थ काय आहे? दान, विक्रय, प्रतिग्रह, गहाण यापैकी कोणताही व्यवहार कपटाचा किंवा लबाडीचा दिसून आल्यास तो रद्द समजावा. त्याचप्रमाणे दुसऱ्यासही ज्या ज्या व्यवहारात कपट दिसेल तो व्यवहार रद्द समजावा. कपट म्हणून हेतुपूर्वक अडकवण्यासाठी, जमीन ढापण्यासाठी, संपत्ती ढापण्यासाठी कपट करून, कारस्थान करून जर कोणी कर्ज देत असेल आणि अशा स्वरूपाचा व्यवहार करत असेल तर तो रद्द समजावा. आणि कुणाला असा व्यवहार कपटी वाटला तरीही तो रद्द करावा. इतक्या स्पष्टपणे म्हणू या कराराच्या व्यवहारासंबंधी बोलतो आहे. चला अजून पुढे जाऊया. याच अध्यायातला 197वा श्लोक तुम्ही आता स्क्रीनवर बघताय. त्याचा अर्थ काय नीट तर बघून घ्या. दुसऱ्याने ठेवलेली वस्तू जो संमती वाचून परस्पर विकतो तो चोरच आहे. अशा अप्रामाणिक माणसाची कोणत्याही प्रकरणात साक्ष काढू नये. म्हणजे आज अगदी आत्ता या क्षणाला जे कोणी गोल्ड लोन घेतात त्याची मर्यादा ओलांडून गेल्यावरती नोटीस देऊन संमती घेऊनच त्याचा लिलाव करण्यात येतो. गहाण म्हणून ठेवलेली वस्तू जो परस्पर ठेवणाऱ्याच्या परस्पर विकतो त्याला देखील चोर समजलं जावं असं म्हणून सांगतोय. ही काही निवडक उदाहरणं आहेत, म्हणजे 8-10 उदाहरणं अशी आहेत जी या गहाणवटाच्या कर्जाच्या कायद्यासंबंधी म्हणून हजारो वर्षापूर्वी करून ठेवलेली आहेत आणि ती जशाच तशी, अगदी जशाच तशी, तो फार फार तर हे संस्कृतमध्ये आहे, आता मराठीत आहे, हिंदीत आहे किंवा इंग्रजीत आहे, अशा भाषांमधून लिहिले गेलेले आहे. भाषेचा अपवाद सोडला तर बाकी सगळे नियम जशाच तसे मनू सांगतो आहे. याचा अर्थ काय होतो बघा. आजही जी पद्धत अवलंबिली जाते तीच पद्धत मनू जुन्या काळात देखील अवलंबत होता. अशा स्वरूपाचे कायदे फक्त कर्ज या विषयात नाहीत तर फूड अँड ड्रग्सच्या कायद्याप्रमाणे सुद्धा
आता अजूनही मनूचे असे कायदे अस्तित्वात आहेत. एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचा बाकीचा आढावा आपण पुढच्या भागामध्ये घेणारच आहोत. या कायद्यापैकीचा एक कायदा बघा, 8व्या अध्यायातला 203 क्रमांकाचा हा श्लोक आहे. त्यात मनू स्पष्टपणे म्हणतो, तुम्हाला तो स्क्रीनवर दिसतोय, मालात भेसळ करून माल विकू नये, वाईट वस्तू चांगली आहे असे भासवून लोकाच्या पदरी मारू नये, वजन मापात फसवाफसवी करू नये, ग्राहकांचे लक्ष नाही असे पाहून वजनाने कमी अथवा दर्जाने हीन असा माल देऊ नये. अजून काय पाहिजे वेगळं? वजन मापे आहेच आहे, ISO दर्जा बघणे आहेच आहे, सगळ्या गोष्टी जशाच तशा आहेत. म्हणजे भेसळ करायची नाही, वजन मापात गडबड करायची नाही, ग्राहकाचं लक्ष नाही हे बघून दर्जाहीन माल द्यायचा नाही. दर्जा, वजन, भेसळ, स्वच्छता, शुद्धता याबाबत मनू आपल्या कायद्यांमध्ये आग्रही आहे. मी कायदे हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, पुन्हा पुन्हा वापरतोय. हे धार्मिक नियम नव्हते. मनुस्मृती हे वर्तनाचे नियम होते, जे मनू नावाच्या राजाने अर्थात क्षत्रियाने तयार केलेले होते. अशा नियमाच्या पुस्तकाला आपण धार्मिक चौकटीत बांधून या पुस्तकाच्या आधारावर धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि धर्मासोबत हे पुस्तक शिकवणाऱ्या जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. साधं सरळ गणित आहे. संसद कायदे करते, लॉ कॉलेज कायदे शिकवतं, पोलीस कायद्याचं पालन केलं पाहिजे याची काळजी घेतात, कायद्याचं पालन झालं नाही म्हणून न्यायव्यवस्था दंड करते. आता दोष असेल तर तो कायदे करणाऱ्याचा दोष असतो, कारण कायदे करणाऱ्यांनी कायदे केल्यानंतर ते कायदे शिकवणं हे लॉ कॉलेजचं काम आहे, त्याचा दोष असत नाही. अंमलबजावणी करणाऱ्यांचा दोष असत नाही किंवा शिक्षा देणाऱ्याचा दोष असत नाही. तद्वत मनू नावाच्या क्षत्रिय राजानं एक कायद्याचं पुस्तक तयार केलं, नियमांचं पुस्तक तयार केलं. ते शिकवण्याची जबाबदारी एका विशिष्ट वर्ण समुदायावर दिली. वर्ण समुदायावर हा शब्द मी वापरतोय, जात समुदायावर नाही. त्याची पालन करण्याची जबाबदारी एका वर्ण समुदायावर दिली. त्यावर दंड करण्याची जबाबदारी आणखी एका वर्ण समुदायावर दिली आणि त्याचं पालन होऊ लागलं. एका कायद्याच्या पुस्तकाला धर्माचा ग्रंथ म्हणून अशा स्वरूपात त्याची हेटाळणी करणं सर्वथा अयोग्य आहे. अशा स्वरूपाची कायद्याची पुस्तकं सर्वच धर्मग्रंथामध्ये आहेत. अगदी जगानं कसं वागावं हे ख्रिश्चनांच्या मध्ये सांगितलं आहे, बौद्धांच्या मध्ये सांगितलं आहे, मुस्लिमांच्या मध्ये सांगितलेलं आहे. मुस्लिमांचे कायदे सुद्धा तोंडी स्वरूपातच आलेले आहेत शरीयतचे. हिंदूंचे कायदेही तोंडी स्वरूपातच आलेले आहेत आणि हे त्या हजारो वर्षापूर्वीच्या परिस्थितीमध्ये बनलेले आहेत, ज्या काळात आपल्याला स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य, समानता, समता असल्या शब्दांची ओळख देखील नव्हती. हजारो वर्षापूर्वीची परिस्थिती आजच्या गोष्टीशी जोडत त्याला आताच्या प्रमाणे कसं नाही असे म्हणून टीका करणं अयोग्य ठरतं. ते आताच्या परिस्थितीशी सुसंगत नसेल तर ते जरूर बदलावं, पण जर ते आताच्या परिस्थितीशी सुसंगत असेल आणि ते तेव्हा कसं सांगितलं या एका ईर्ष्येपोटी जर विरोध होणार असेल तर तो मात्र खोडून काढला पाहिजे. यासाठीच मनुस्मृतीवरची ही मालिका आपण सुरू केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ चॅनलला, यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आमच्या अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार.